नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सातपुते देसाईंना म्हणत असतात, देसाई त्या माझगावकरांनी जर परत आपले प्लॅन हाणून पाडले तर? एकतर त्या किशाभाऊला नाही अक्कल. त्यावर देसाई म्हणतात, अहो पण आपल्याला अक्कल नसलेला माणूस नकोच आहे. आपल्याला फक्त चावी मारली की चालणारं खेळणं हवंय. अशी चर्चा त्यांची जेव्हा चालू असते तेवढ्यात तिथे प्रभूबाई रुपालीला घेऊन येतात आणि देसाईंना विचारतात, देसाई काल रात्री माझी पर्स कुणाला सापडली का? त्यावर ते म्हणतात, नाही बुवा. तेव्हा सातपुते विचारतात, पण काय होतं काय त्यात? तेव्हा प्रभूबाई म्हणतात, फन फेअरमध्ये कमवलेले 3,500 रुपये होते. तेव्हा देसाई म्हणतात, बरं. आणि सातपुतेंना विचारतात, काल रात्री ड्युटीवर कोण होतं? त्यावर ते सांगतात, परशुराम. आणि आत्ताही तोच आहे ड्युटीवर. तेव्हा देसाई म्हणतात, बरं आपण त्याला फोन लावून इकडे बोलवून घेऊया. तेव्हा ते फोन लावू लागतात, पण परशुराम काही फोन उचलत नसतो. तेव्हा प्रभूबाई म्हणतात, अहो ऐका ना, आपण फोन बिनचं राहू दे बाजूला, आपण खाली जाऊन शोधूया ना प्लीज. तेव्हा सगळेजण खाली जाऊ लागतात. देसाई म्हणतात, डोंट वरी प्रभूबाई, मिळतील तुमचे पैसे. आता इकडे राधाबाईंनी कपड्यांच्या घड्या घालत असते. तितक्यात किशाभाऊ तिथे येऊन म्हणतो, अरे वा कॉमेडी, भलतीच कामं करून राहिली तू. त्यावर ती म्हणते, काय करू? नुसते कामं करू करू माझी हाडं निरा ठसठस करून राहिले. भाऊजी आपल्याला घराबाहेर काढायला निघाले आणि ही महामाया भैरवी निरा कामं सांगू सांगू नरक करू राहिली माझ्या आयुष्याचं. त्यावर किशाभाऊ म्हणतो, आता काय करते मग, भांडते का तिच्याशी? त्यावर ती म्हणते, अशा फालतू गोष्टींसाठी माझी एनर्जी वाया घालवायला मी रिकामी नाही. त्यावर किशाभाऊ म्हणतो, एनर्जी म्हणायचं होतं का तुले? त्यावर राधाबाईंनी म्हणते, आता माझ्या इंग्रजीवर चर्चा चालू आहे का इथं? आणि ती किशाभाऊला फाईल देऊन म्हणते, ही फाईल भाऊजी पाहतील अशा ठिकाणी नेऊन ठेवा, जा. आता इकडे देसाई सगळ्यांना घेऊन खाली परशुरामकडे आवाज देत येतात. तेव्हा परशुराम तिथे नसतो. त्यांचा आवाज ऐकून आलो आलो असं म्हणत परशुराम पळतच तिथे येतो. तेव्हा प्रभूबाई त्याला विचारू लागतात, सगळं सोड आणि मला एक सांग, काल रात्रीला तुला इथे कुठली लेडीज पर्स सापडली का? त्यावर तो म्हणतो, नाही साहेब, मला तसलं काही दिसलं नाही. त्यावर प्रभूबाई रडू लागतात आणि म्हणतात, अरे देवा, आता काय देऊ मी प्रियाला उत्तर? तेव्हा रुपाली त्यांना शांत करत म्हणते, शांत व्हा प्रभूबाई. प्रभूबाई मात्र रडू लागतात आणि म्हणतात, माझ्या फनफेअरचे 3,500 रुपये होते हो, सगळे गेले. त्यावर देसाई म्हणतात, प्रभूबाई नीट आठवून बघा, ती पर्स तुमच्या हातात शेवटी केव्हा होती? तेव्हा रुपालीला आठवतं आणि ती म्हणते, ते मागे बसलो होतो आम्ही तेव्हा. तेव्हा ते सगळ्यांना घेऊन पाठीमागच्या बेंचवर येतात आणि रुपाली बसून म्हणते, हाच ना गं बेंच? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, तुम्ही तिकडे होतात आणि मी इथे होते. पुन्हा त्या जागा बदलतात. त्यावर देसाई म्हणतात, अहो ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही इथेच बसला होतात ना, तेवढंच सांगा. आता सांगा पुढे काय झालं? त्यावर प्रभूबाई सांगू लागतात, छान फनफेअरचा प्रोग्राम झाला, मी भरपूर पैसे कमवले आणि पर्स घेऊन मी इथेच आले होते, या बाकावर बसले. मग मला रुपाली भेटली, आम्ही दोघींनी छान गप्पा मारल्या आणि मग नंतर मला फोन आला हो. आणि मग नंतर मावशीचा फोन आला आणि मी फोन अटेंड केला आणि अशी बोलता बोलता मी इथून निघून गेले हो. ते चालत पुढे जातात आणि पुन्हा येऊन म्हणतात, पण तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं हो, माझी पर्स कुठे? तेव्हा सातपुते विचारतात, प्रभूबाई अहो नीट आठवा, तुम्हाला रात्रीचं दुसरं कोणी दिसलं होतं का? तेव्हा प्रभूबाई आणि रुपाली मोठ्याने म्हणतात, राधाबाईंनी. आता इकडे किशाभाऊ फाईल ठेवण्यासाठी जागा शोधत असतो. तितक्यात अनिशचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो म्हणतो, काय रे मामा? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, मले? कुठं काय? तेव्हा अनिश आश्चर्याने त्याला विचारू लागतो, अरे वा, चक्क ऐकू आलं तुला? तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तुले तर माहिती आहे ना, मले मध्ये आधी ऐकू येतं ते. हा तर चमत्कार आहे असं म्हणून तो फाईल डोक्याला लावतो. ती फाईल जेव्हा अनिश बघतो तेव्हा तो त्याला विचारतो, कसली फाईल आहे ती? त्यावर किशाभाऊ पटकन म्हणतो, रिपोर्ट येतात माझे, ते माझे कान दुखत होता ना, त्याचेच रिपोर्ट आहे हे सगळे. तेव्हा अनिश म्हणतो, दाखव फाईल, बघू दे तुझे रिपोर्ट्स. तर किशाभाऊ म्हणतो, कायले रिपोर्ट बघतो, तो डॉक्टर बघेन ना, तू कशाला त्रास करून घेतो? असं म्हणत किशाभाऊ तिथून निघून जातो. आता किशाभाऊ फाईल घेऊन परत राधावहिनीकडे येतो. तेव्हा राधावहिनी म्हणते, बाप्पा फाईल घेऊन परत आले? त्यावर तो म्हणतो, गेलो होतो ना फाईल ठेवायला, पण मध्येच तो अनिश आला. तेव्हा ती विचारते, पण अनिश का आला तिथे? त्यावर तो सांगू लागतो, अगं बसला होता तिथे आणि माझ्याकडे फाईल मागत होता. मी कसा बसा ही फाईल इथं घेऊन आलो. तेव्हा राधावहिनी म्हणते, ही फाईल कोणी वाचली पाहिजे भाऊजीने, त्यामुळे ही फाईल आता मीच ठेवते. तेव्हा किशाभाऊ विचारतो, कुठं ठेवशील? तेव्हा ती सांगू लागते, रोज सकाळी भाऊजी
सगळ्यांसाठी चहा करायला किचनमध्ये जाताना मी तिथेच ठेवते ही फाईल. द्या इकडे ती फाईल असं म्हणून ती फाईल घेऊन तिथून जाते. आता इकडे देसाई प्रभूबाईंना विचारतात, पण कशावरून ती फाईल राधावहिनीनेच घेतली? त्यावर त्या म्हणतात, अहो कशावरून काय, तुम्हाला त्यांची स्टोरी माहीत नाही आहे का? त्यांना गावाकडून हाकलून काढलंय आणि त्यांना त्यांचं राहतं घर पण विकावं लागलंय. हे ऐकून देसाईंना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, काय? त्यावर प्रभूबाई म्हणतात, एवढंच नाही, म्हणूनच ते माझगावकर फॅमिलीकडे आश्रितासारखे राहत आहे. वरती भैरवी आणि माझगावकर येता जाता त्या बाईला कामाला लावत असतात. कंटाळली असेल हो ती कामं करून करून, आणि म्हणूनच तिने माझे पैसे चोरले असतील. डोळे फिरले असतील ना तिचे माझे पैसे बघून. तेव्हा सातपुते म्हणतात, देसाई जना पण म्हणत होता ते दोघं रोज रात्री सोसायटीत फिरतात म्हणून कुठल्या तरी खजिन्याच्या मागे लागलेत आणि त्यासाठी मोठा खड्डासुद्धा खोदला होता. त्यावर प्रभूबाई म्हणतात, असं म्हणजे या बाईचा असा मोठा डल्ला मारायचा प्लॅन होता तर. तेव्हा देसाई म्हणतात, आता या मुद्द्यावरूनच आपण मोठा वाद उठवू. तेव्हा सातपुते म्हणतात, आता माझगावकरांना आपल्याला सांगता येईल की त्या राधाकिशाला आपल्या सोसायटीमधून काढून टाका. त्यावर रुपाली म्हणते, नाहीतर तुम्ही तरी निघून जा असं आपल्याला सांगता येईल, कारण आपल्या घरातल्या माणसाला असं बोललेलं त्यांना सहन होणार नाही आणि ते चिडतील. तेव्हा देसाई म्हणतात, मग माझगावकर सोसायटी सोडून जातील आणि एकदा का ते गेले म्हणजे रिडेव्हलपमेंटसाठी आपल्याला कुणीही अडवू शकणार नाही. तेव्हा परशुराम पाठीमागे उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा देसाई म्हणत असतात, मतलब साप भी मरा और लाठी भी न तुटी. आता इकडे सकाळी राधावहिनी चहा ठेवत असते तेव्हा अशोक मामा तिथे येऊन त्यांना विचारू लागतात, ओ राधावहिनी पेपर आला का? त्यावरती म्हणते, आलाच अशीन ना भाऊजी. तेव्हा ते म्हणतात, जा आणि पेपर घेऊन या. तेव्हा राधावहिनी पेपर आणते आणि त्यात त्या फाईलमधले कागद ठेवून टेबलवर ठेवून देते. आता दुसऱ्या दिवशी प्रभूबाई पुन्हा सोसायटीच्या ऑफिसमध्ये येऊन म्हणू लागतात, अहो पूर्ण दिवस कालचा उलटून गेला पण अजून माझी पर्स सापडली नाही. तेव्हा देसाई त्यांना समजावून सांगू लागतात, अहो जरा सबुरीने घ्या प्रभूबाई. त्यावर प्रभूबाई म्हणतात, त्या राधा मामी इथे माझे पैसे घशात गिळून मज्जा मारताय आणि मी का शांत बसू? त्यावर सातपुते म्हणतात, प्रभूबाई हे बघा असं काही होणार नाही, आपण त्यांना जाब विचारूच. तेव्हा त्यांचं बोलणं परशुराम दाराच्या मागे उभं राहून चोरून ऐकत असतो. प्रभूबाई म्हणत असतात, पण कधी? त्यावर सातपुते म्हणतात, अहो त्यांना जाब विचारायला ते घरी सापडले तर पाहिजे ना. आपण हे सगळं का करतोय की माझगावकर लवकरात लवकर आपली सोसायटी सोडून जावं म्हणून. तेव्हा ते म्हणतात, आता बहुतेक माझगावकर घरी असतील, आपण सगळे जाऊयात. ते माझगावकरांकडे जाऊ लागतात. तितक्यात परशुराम तिथे पळत येतो आणि म्हणतो, अहो साहेब तुमच्या गाडीला ना खूप मोठा डॅश आलाय, कोणीतरी बहुतेक ठोकली असणार. हे ऐकून देसाई खूप घाबरतात आणि खाली पळत जातात. तेव्हा परशू पटकन अशोक मामांच्या घरी येऊन जोरजोरात बेल वाजवू लागतो आणि मामा मामा असा आवाज देऊ लागतो. इकडे भैरवी आणि अशोक मामांच्या गप्पा सुरू असतात. त्याचा आवाज ऐकून किशाभाऊ दरवाजा उघडायला जातो. तेव्हा परशुराम पळत येऊन त्यांना सांगू लागतो आणि म्हणतो, मामा अहो ती समधी लोक इकडेच यायला लागलीत. तेव्हा अशोक मामा त्याला विचारतात, कोण लोक? तेव्हा तो म्हणतो, अहो मामा आपल्या सोसायटीतली लोक तुम्हाला काहीतरी जाब विचारायला येणारे, तुमच्याबद्दल लय वंगळ वंगळ बोलत होते. तितक्यात प्रभूबाई सगळ्यांना घेऊन अशोक मामांच्या घरी येतात आणि राधामामी असा आवाज देऊ लागतात आणि म्हणतात, राधामामी कुठे? तुम्ही इकडे या, यांना ना मी आज पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाही. हे ऐकल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारू लागतात, एक मिनिट काय भानगड आहे, काय झालंय? त्यावर प्रभूबाई म्हणतात, माझगावकर काय झालंय हे मला विचारण्यापेक्षा ना या बाईला विचारा काय झालंय ते. आणि त्या राधावहिनीकडे बोट दाखवत म्हणतात, ही बावळट बिंडोक आणि गावठी बाई हिने माझे पैसे चोरी केले. हे ऐकल्यावर अशोक मामांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, पैसे चोरले? त्यावर प्रभूबाई म्हणतात, हो. राधावहिनी तिथे येऊन प्रभूबाईला म्हणते, ए भवाने हे पा, तोंडालाही ते बोलू नको, हे पा मा नादाला लागायचं नाही, असं खलबत्त्यात तुझं डोकं घेऊन कुठून काढील. त्यावर प्रभूबाई म्हणतात, बघा माझगावकर दादागिरी तर बघा या बाईची, ही अशी गुंडगिरीची भाषा वापरते सगळ्यांना. तेव्हा सातपुते म्हणतात, जना म्हणत होता की सोसायटीत लपून छपून फिरतात हे दोघं. तेव्हा देसाई अशोक मामांना विचारतात, माझगावकर आम्हाला सांगा, ही असली चोर माणसं किती दिवस राहणार आहे तुमच्या घरात? नाहीतर आम्हाला काहीतरी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी लागेल.
तेव्हा राधा मामी अशोक मामांजवळ येऊन हात जोडून रडू लागते आणि म्हणते, बाप्पा आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे, आम्हाला घराबाहेर काढू नका, आम्ही कुठं जाऊ. तेव्हा प्रभूबाई म्हणतात, ओ असला ड्रामा करू नका, आता आरडाओरडा करून कसलाही फायदा होणार नाही, माझगावकर असल्या चोरट्या बाईला कधीही पाठीशी घालणार नाही. तेव्हा भैरवी प्रभूबाईंना विचारते, एक मिनिट, कशावरून यांनीच चोरी केली आहे, तुमच्याकडे काही पुरावा आहे? त्यावर प्रभूबाई म्हणतात, पुरावा आहे म्हणूनच बोलतीये, ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी या बाई आमच्यासोबतच उभ्या होतात. तेव्हा भैरवी परशूला विचारते, परशुराम सोसायटीमध्ये पाकिट शोधलंय का तुम्ही? तेव्हा परशुराम म्हणतो, वय, आणि परत बघून येतो, असं म्हणून परशुराम तिथून जातो. तेव्हा सातपुते म्हणतात, भैरवी या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आम्हा सगळ्यांना माहिती आहे की चोरी यांनीच केली आहे. त्यावर भैरवी म्हणते, एवढं पुरेसं नाही आहे, आणि ती प्रभूबाईंना विचारते, प्रभूबाई चोरी झाली तेव्हा तुमच्यासोबत कोणी होतं? त्यावर प्रभूबाई म्हणतात, कुणीच नव्हतं. त्यावर राधावहिनी रागावून म्हणते, अगं हेब्बाड तोंडे, काहून खोटं बोलून राहिली, ही रुपाली देसाई होती ना तुझ्याबरोबर? त्यावर देसाई म्हणतात, ओ बाई जरा तोंड सांभाळून बोला, तुम्ही माझ्या बायकोवर चोरीचा आरोप करताय. त्यावर भैरवी म्हणते, एक मिनिट, आणि ती राधावहिनींना म्हणते, मामी मी आता स्पष्टच विचारते, खरंच तुम्ही पैसे घेतलेत का? त्यावर राधा मामी नाही असं म्हणते. तेव्हा प्रभूबाई म्हणतात, तू काय हिला विचारते, ही तर नाहीच म्हणणार ना. त्यावर भैरवी म्हणते, हो मग ते आपण मान्य करायला हवं. आणि ती सांगू लागते, हे बघा इतक्या दिवसापासून हे दोघंही आमच्या घरी राहत आहेत, त्यांच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटत नाही, पण म्हणून ते पैसे चोरणार नाहीत. आजवर कित्येक वेळेस त्यांनी आमच्याकडून पैसे मागितले, कधीकधी थोडे जास्तच मागितले, कधीकधी उरलेले पैसेसुद्धा दिले नाही, ते सगळं माहिती आम्हाला. पण माणूस गरीब आहे म्हणून चोर आहे असं नसतं प्रभूबाई. त्यावर प्रभूबाई म्हणतात, हे बघ भैरवी, मला ते माहीत नाही, मी आत्ताच्या आत्ता या बाईच्या पर्सची झडती घेणार आहे. कसं आहे ना, प्रश्न फक्त 3,500 नाही आहे, प्रश्न माझ्या तत्वांचा आहे. आणि ती म्हणते, चला रे झडती घेऊया या घराची. तेव्हा भैरवी म्हणते, कोणीही जागेवरून हलणार नाही आहे, आणि म्हणते, त्यांची पर्स मी उघडून बघेन, आणि हो, त्यात जर तुमचं पैशांचं पाकिट सापडलं तर मी तुम्हाला आणून देईन. तेव्हा प्रभूबाई तिला म्हणतात, कशावरून तू खरं बोलणार आहे? त्यावर भैरवी त्यांना विचारते, मग कशावरून तुम्ही खरं बोलताय? कशावरून तुम्ही त्याच्यात 3,500 रुपये ठेवले होते? तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळेला खरं बोलताच असं नाही प्रभूबाई. तितक्यात परशू सापडली पर्स असं म्हणून तिथे पळत येतो. तेव्हा प्रभूबाई पटकन त्याच्या हातातून पर्स घेऊन म्हणतात, ही माझीच पर्स आहे, आणि काय रे कुठं सापडली तुला ही? त्यावर तो म्हणतो, अहो तुमच्या गाडी खालीच होती. तेव्हा भैरवी त्यांच्या हातातून पर्स घेते आणि त्यातले पैसे काढून मोजते आणि म्हणते, पूर्ण 3,500 आहेत. ते पैसे ती प्रभूबाईंच्या हातात ठेवून म्हणते, काय पडलात का तोंडावर? पडलात? तेव्हा प्रभूबाई खाली मान घालून उभ्या राहतात. भैरवी म्हणते, इथून पुढं माझ्या माणसांवर आरोप करण्याआधी 100 वेळा विचार करायचा, कळलं? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.